भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून आदेश आल्यावर आज युती संदर्भात शिक्कामोर्तब. भाजप, शिवसेना, अजित पवार, राष्ट्रवादी गट, आरपीआय, रामदास आठवले गट यांची आज युती होणार. युती संदर्भात मागील 3 दिवसापासून मौन बाळगलेले माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली अधिकृत माहिती. मागील 2 दिवसापासून जालना जिल्ह्यात भाजपा, शिवसेना व महायुतीमध्ये असलेल्या जागांचा वाद सध्या पाहायला मिळत आहे. यामध्ये भाजप हा मोठा भाऊ म्हणून इतर पक्षांनी आम्हाला योग्य त्या ठिकाणी समजून घ्यायला पाहिजे, अशी अधिकृत माहिती आज माजी आमदार व भाजपा नेते कैलास गोरंट्याल यांनी प्रसार माध्यमांना दिली. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले आहे की ज्या ठिकाणी भाजपाचे कार्यकर्ते यांनी योग्य कामे केलेली आहेत, आम्ही काय योग्य काम केलेले आहे त्या ठिकाणी भाजपाचा उमेदवार राहील व शिवसेना व इतर मित्रपक्षांनी सुद्धा समजून घेतले पाहिजे. त्यामुळे ज्या त्या पक्षांच्या पक्षश्रेष्ठींकडे प्रस्ताव पाठवलेले आहेत आणि आज या युतीवर योग्य निर्णय घेतला जाईल. तर ज्याच्या जागा जास्त निवडून येतील तो सुद्धा महापालिकेचा महापौर होणार आणि ते सुद्धा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या समोर आम्ही बसणार व योग्य तो निर्णय महापौर पदासाठी सुद्धा घेणार, अशी माहिती यावेळी भाजपा ते कैलास गोरंट्याल यांनी दिली आहे. आणि काल बैठक झाली होती. त्या बैठकीत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सन्मान्य दानवेसाहेब, सन्मान्य आमदार लोणीकरजी, शिवसेनाचे नेते सन्मान्य खोतकरजी आणि मी स्वतः आम्ही बसून काही गोष्टीवर चर्चा झाली आणि एक फॉर्मॅट तयार केला आणि ते फॉर्मॅट त्याने त्यांची पार्टीकडे पाठवलं, आम्ही आमची पार्टीकडे पाठवलं. ते फॉर्मॅट अनुसार जर पार्टीने आदेश दिला तर आम्ही युती करून लढणार. कसं कसं जागा ठरल्या तुमच्या? आता जाऊ दे, ते तुमच्या चॅनलवर बोलत नाही मी. तर तेच आज संध्याकाळी युती झाल्यानंतर बोलून टाकू ना तुम्हाला. 7 वाजता होणार आहे आमची आणि रात्री 8-8:30 तुम्हाला माहित पडेल. बरं, युती झाली तर कार्यकर्त्यांबद्दल काय? हे बघा, युती झाली की नाही झाली, कार्यकर्त्यावर अन्याय होतच. हे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की मी नगरसेवक झाला पाहिजे, पण योग्यता देऊनही आम्हाला तिकीट द्यावं लागतं. कारण वरिष्ठ लोकांना मला दाखवावं लागतं निवडून आलं. माझ्यासोबत 24 तास आले आणि तो नगरसेवक होऊ शकत नाही असला जर मी तिकीट दिलं तर माझ्या करिअरवर परिणाम होईल. म्हणून मेरिट असेल त्यालाच तिकीट भेटणार आहे. बरं, आज ही शेवटची बैठक असणार का युती संदर्भात? हो, शेवटी म्हणजे शिक्कामोर्तब होणार आज. आज फायनल होणार. शिक्कामोर्तब होणार. महापौर कोणाचा? नाही, महापौरचं असं ठरलंय की जास्तीत जास्त येईल त्याचा महापौर म्हणजे युतीमध्ये. नाहीतर युती सोडून कोणी अपक्ष आणला आणि सांगितलं हे नगरसेवक माझ्यासोबत आमचा महापौर, तसा नाही. युतीमध्ये आमच्या युतीमध्ये जे 65 मी लढणार आहे आणि त्या 65 मध्ये सिम्बॉलवर जे लढणार आहे कमळाच्या फुलवर आणि धनुष्यबाणवर, ते जर कमळ जास्त आला ते आमच्याकडे यायचं, जर त्यांचे जास्त आले आम्ही त्यांच्याकडे जाणार. अशी पद्धती अशी एक आम्ही ठरवलेलं आहे. आणि याबद्दल आम्ही जर कमल 10 इकडून आणले किंवा सेनाने तिकडून 10 आणले तर तसं आम्ही महापौरचं लढणार. आम्ही हे युती झाल्यानंतर सन्मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब बसणार आहे. याबद्दल एक बैठक अब्दुल सत्तार जे माझे मित्र माजी मंत्री आहे त्याने हा फॉर्म्युला त्यांनीच काढला. आणि मी म्हणलो की साहेब दगाबाजी उद्या नको, जर आम्ही निवडून आले तर आम्हाला दगाबाजी नको किंवा तुम्ही निवडून आलात आम्ही दगा करणार. मग त्याने एक फॉर्म्युला काढला की सीएम डेप्टी सीएम समोर बसायचं युती झाल्यानंतर आणि दोन्ही पक्षाला आश्वासन दिलं पाहिजे की तुमचं आलं तर तुम्ही करा, आमचं नाही तर कोणी 2 अपक्ष घेऊन येणार, 5 अपक्ष घेऊन येणार आणि म्हणून मीच मोठा आहे असं नको. कारण यासाठी वरिष्ठ लोकांना मी बोलणार आहे आणि युती झाल्यानंतर ती गॅरंटी घेणार आहे. जर युती झाली तर तुमचे जे कार्यकर्ते नाराज आहेत त्यांच्यासाठी शायरीतून कशी भावना व्यक्त तुमच्या अनोख्या शायरी? हे कार्यकर्त्यांची नाराजीवर शायरी करण्यामध्ये माझा एक मित्र माझ्याकडे बघतो. सब कुछ मांग लिया मैंने तुमको मांग कर, अभी हाथ नहीं उठते मेरे दुआ मांगने के लिए.